तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाइन्स। रत्नागिरी जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांची नावे निश्चित। दापोली विधानसभा मतदारसंघावर महाराष्ट्राचं राहणार लक्ष। महायुतीमध्ये मात्र जागा वाटपाचा तिढा कायम। रत्नागिरी जिल्ह्यात आचारसंहिता कालावधीत अवैध मद्यविरुद्ध 11 गुन्हे दाखल, 88,000चा माल जप्त, 4 पथकांची असणार करडी नजर। बहुचर्चित लाडकी बहीण योजना तात्पुरती थांबवली, आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांना थांबवण्याच्या आदेशामुळे थांबवली योजना। आणि बदलत्या वातावरणाचा मासेमारी व्यवसायाला फटका, मच्छीमारी बोटी उभ्या किनाऱ्यावर। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत। यामध्ये दापोली विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार संजय कदम, गुहागर विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधव आणि राजापूर विधानसभा मतदारसंघातून राजन साळवी यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे। दापोली विधानसभा मतदारसंघावर आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय कदम यांचे विरोधकांना आता मोठे आव्हान उभे राहिले। एकीकडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड हे राजापूर लांजा मतदारसंघातून निवडणुकीसाठी आग्रही होते, तसेच या मतदारसंघातून राजन साळवी यांनी देखील राजापूर लांजा मतदारसंघावर दावा केला होता आणि तो आता खरा ठरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। विधानसभेचा निवडणुकीचं मतदान आहे, त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये विविध पक्षांची आघाड्या घेतल्या, त्यातील उमेदवार यांची सुरुवात झालेली आहे। आमची सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची स्थापना झालेली आहे, त्या माध्यमातून सर्वजण जागा वाटपाची चर्चा चालू आहे। मला विश्वास आहे की ह्या असलेल्या राजापूर विधानसभा मतदारसंघाकरता हा मतदारसंघ माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्यांच्या संमतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला सोडण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी संभाव्य उमेदवार म्हणून मी राजन साळवी असणार आहे याचा मंत्री तुम्हाला घेऊन संकेत देतो। आणि 24 तारखेला पुढल्या गुरुवारी हा वाजत गाजत फटाक्याच्या आतषबाजीमध्ये जल्लोषामध्ये हे आमचे सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मंडळी हजारोच्या संख्येने अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही काम ऑफिसमध्ये आहोत। त्यासाठी आपण जो यावं असे आपल्या मधून विषय नाही आहे। मला एवढंच माहिती की महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राजन साळवी असणार आहे आणि तो चांगल्या मताच्या फरकाने निवडून येणार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केल्यानंतर आज राजन तेली यांचे सिंधुदुर्गमधील बांदा येथे आगमन झाले। यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांसह समर्थकांनी मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं। यावेळी राजन तेली यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। यावेळी त्यांनी नारायण राणेंवरील प्रश्नांचे उत्तर देणे टाळले तर दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे। मी आज पहिल्यांदाच या ठिकाणी आलो, सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांच्याशी चर्चा करूनच पुढची जी व्यूहरचना ती आम्ही या ठिकाणी आजच आखणार आहोत। आता इथून गेल्यानंतर सावंतवाडीत आहे, सावंतवाडीनंतर मग वेंगुर्ल्यात जाऊ आणि त्याच्यानंतर मग जे प्रमुख लोक आहेत त्यांच्यावर बसून कसं गावात त्या ठिकाणी जायचं, काय करायचं हे सगळ्या गोष्टी ठरवून सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी पुढे जायचं। आजपर्यंत तुम्ही दीपक केसरकर काय राणेंची कार्यपद्धती होती नेमकी? आत्ता मला ह्या कुठल्याच गोष्टीवर बोलायचं नाही। आज फक्त विकास, ह्या मतदारसंघाचा विकास होण्यासाठी आपल्याला आता पुढे जायचं आहे। 20 वर्ष हा मतदारसंघ मागे आला आहे आणि म्हणून ते लोकांना पटवून द्यायचं की कशी चूक आपण या ठिकाणी करू नको। इथले तरुण तरुणी यांचं जर भवितव्य आपल्याला उज्ज्वल करायचं असलं तर थापा मारणाऱ्या आमदाराला जाग्यावर बसवा, हेच वाक्य आपण ब्रीद वाक्य या ठिकाणी घेऊन जाणार आहोत आणि मग त्याच माध्यमातून लोकांनाही पटवून देणार आहोत की 15 वर्षात केसरकरनी काय केलं ते तुम्ही एकदा कधीतरी त्यांना विचारा आणि मग आता भाकरी परतण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे, ती परतावी। म्हणूनच आजचा जो आमचा सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा विषय आहे, त्यात सगळे आघाडीचे आमचे घटक पक्ष आहेत त्यांनाही सगळ्यांना बोलवणार, शिवसेनेची जुनी नवीन सगळी मंडळी त्यांना एकत्र बोलवणार
आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे 100%. आणि त्या सगळ्यांच्या भरोशावर. ऐन निवडणुकींच्या तोंडावर भाजपचे सावंतवाडी मतदारसंघ प्रमुख असलेले राजन तेली यांनी काल राजीनामा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आणि आज त्यांनी सिंधुदुर्गमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन पुढे चालणार असल्याचं सांगितलंय आणि जे कोणी नाराज असतील त्यांची देखील समजूत काढली जाईल असं ते म्हणाले. उमेदवारी मिळेपर्यंत सगळेच जण इच्छुक असतात आणि काही चुकीचं पण नाही. सगळ्यांना बरोबर घेणार, सगळ्यांची समजूत काढणार. कारण बघा, समोर जर आपल्याला जो विरोधक आहे ह्या विरोधकाला हरवायचं असेल तर प्रत्येकाने उद्या एक पाऊल मागे यायला पाहिजे. ही सगळ्यांना मी जाऊन विनंती करणार. सगळ्यांनी त्यांच्याशी बसल्यानंतर त्यांचं म्हणणं पण ऐकून घेऊ आणि त्यांना बरोबर घेऊनच चालू. उद्या जर समजा आघाडीची सत्ता आली, का आली, वरचे नेते पण या ठिकाणी विचार करतील, नेते पण त्यांना सांगतील. एक पहिली गोष्ट लक्षात ठेवा की 2014ला भारतीय जनता पक्ष एकदम नव्याने होता. म्हणजे आम्ही जिथं थांबलो आहे तिथंच भारतीय जनता पक्षाची पहिली ग्रामपंचायत होती. आणि आज तो जो विस्तार आता झाला आहे, म्हणजे आता त्याच्यानंतरचा विस्तार आणि आता त्याच्यानंतरचा असलेला जी आमच्या इकडे आघाडीची जी ताकद आहे, आपण मागच्या वेळी बघितलं की 53,600 जवळपास मतं यांना मिळालेली आहेत. आता 53,600ला बरोबरची बाकी मतं जोडायची आहेत. ती कशी जोडणार ती तुमच्यासमोर नाही सांगायची आहेत. एकत्र करून या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत आपल्याला या ठिकाणी आमदार बदलायचं आहे, हेच ब्रीदवाक्य घेऊन लोकांच्या समोर जायचं आहे. कुडाळ मालवण मतदारसंघातून महायुतीचे भाजपचे नेते निलेश राणे हेच उमेदवार असतील असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आनंद शिरवलकर यांनी व्यक्त केलाय. तर कुडाळ मालवणचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांचा पराभव होईल असं देखील ते म्हणाले. निलेश राणे महायुतीचे आमदारकीचे उमेदवार असतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. गेल्या 5 वर्षामध्ये निलेशजी राणेंनी सातत्याने या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे. इथल्या घातलेल्या होत्या ग्रामपंचायत इलेक्शन असू दे, जिल्हा बँकचं इलेक्शन असू दे, खरेदी विक्री संघाचं इलेक्शन असू दे, प्रत्येक इलेक्शनमध्ये आपल्याला इथे निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली काम करून यश मिळालेलं आहे. निलेश राणे आमदार व्हावेत ही सर्व पदाधिकाऱ्यांची आणि सर्वसामान्य जनतेची, कार्यकर्त्यांची मागणी आहे. चिन्ह कुठचं असो तो विषय नसून निलेश राणे आमदार होण्यासाठी सगळे कार्यकर्ते आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ते होतील. आपण जर मागच्या लोकसभेचा विचार करता आपण इथे 28,000 मतांनी पुढे आहोत. त्यामुळे या वेळेला वैभव नाईकांना घरी बसून निलेशजी राणे हे आमदार होतील ही काळ्या दगडावरची परत पांढरी रेष आहे, हे मी परत एकदा अधोरेखित करतो. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला असून माजी नगराध्यक्षा संपदा वाघधरे यांच्यासह त्यांचे पती आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी योगेश वाघधरे आणि अन्य पदाधिकारी यांनी आज शनिवारी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून लांजा तालुक्यात किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरू आहेत. आज शनिवारी लांजा येथे झालेल्या कार्यक्रमात किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामध्ये नंदादीप वाघधरे, नितेय वाघधरे, तुषार लांजेकर, करण वाघधरे, स्वदेश वाघधरे, पांडुरंग साळुंखे तसेच स्नेहल वाघधरे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनीता कवसे, प्रशांत वाघधरे आदींनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख राजू कुरुप, लांजा तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई आदी उपस्थित होते. याचा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण. मे गांधी क्लॉथ स्टोअर्स, मे गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन्स घेऊन येत आहे दसरा दिवाळी निमित्त भरघोस सूट. नवीन स्टॉक उपलब्ध. शूटिंग, शर्टिंग, साडी, ड्रेस मटेरियल, होजिअरी, बेडशीट, चादर तर अत्याधुनिक पद्धतीच्या नाविन्यपूर्ण साड्या. बनारस, चंद्रकोर पैठणी, कलकत्ता, लिनन, कॉटन सिल्क आणि विविध डिझायनर साड्या. तर गांधी क्रिएशन्स मध्ये शर्ट्स, पॅन्ट्स, टी शर्ट्स, जीन्स, सूट्स, शेरवानी, जॅकेट्स, ट्रॅक पॅन्ट, ट्राउझर्स, बेल्ट्स, वॉलेट्स या सर्व गोष्टी उपलब्ध. आमचा पत्ता बाजारपेठ, खेड. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीत अवैध मद्याविरुद्ध एकूण 11 गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात हातभट्टीचे गावठी दारू 176 लिटर, देशी मद्य 6.66 लिटर, गोवा राज्यात निर्मित मद्य 12.24 लिटर, रसायन
1505 लिटर असा एकूण 88,025 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिली आहे। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने 15 ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागू झालेली आहे। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल घोषित होईपर्यंतच्या कालावधीत अवैध दारूची निर्मिती, वाहतूक तसेच विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाची करडी नजर असून त्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी या विभागाकडून 4 पथकं नेमण्यात आली आहेत। परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक रोखणे, रात्रीची गस्त, संशयित वाहनांची तपासणी तसेच अवैध दारू धंद्यांना प्रतिबंध करण्याच्या सूचना सर्व पथकांना देण्यात आल्यात। त्यानुसार पथकांकडून अवैध मद्यावर सातत्याने कारवाई करण्यात येते। राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाने 1 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत अवैध मद्याविरुद्ध एकूण 80 गुन्हे दाखल केलेत। या गुन्ह्यात हातभट्टीची दारू 2032 लिटर, देशी मद्य 13.68 लिटर, विदेशी मद्य 9 लिटर, गोवा राज्यात निर्मित मद्य 205.65 लिटर, रसायन 31,150 लिटर, प्लास्टिकचे बॅरल, कॅनल आणि काचेचे ग्लास असा एकूण रुपये 15,44,410 किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024ची आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबई, गोवा, कोल्हापूर, रत्नागिरी, चिपळूण, कराड या महामार्गावरून प्रवासी तसेच माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची देखील तपासणी या विभागाकडून करण्यात येते। अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्याविरुद्धची कारवाई येथून पुढे देखील सुरू राहणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील महायुती सरकारला तारणहार ठरणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने तात्पुरती थांबवली आहे। 4 दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने आर्थिक लाभ देणाऱ्या योजना थांबवण्याची नोटीस काढली होती। यानंतर आता राज्याच्या महिला आणि बाल कल्याण विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुर्तास बंद करण्याचा निर्णय घेतलाय। या योजनेसह योजना दूत देखील थांबवण्यात आली आहे। राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून प्रति महिना 1,500 रुपये महिलांना थेट खात्यावर दिले जात आहेत। पण होऊ घातलेल्या दिवाळीच्या तोंडावर आता योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आर्थिक लाभ देऊन मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या योजना ताबडतोब थांबवण्याचे आदेश मुख्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले होते। त्यामुळे आता ही बहुचर्चित लाडकी बहीण योजना तुर्तास थांबवण्यात आली आहे। सध्या राज्यात विधानसभा निवडणुकींची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। या दरम्यान मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी राज्य शासनाच्या सर्व विभागांकडे आर्थिक लाभ देणाऱ्या कोणत्या योजना आहेत याची माहिती मागवली होती। यावेळी महिला आणि बाल कल्याण विभागाची लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ देत असल्याचं निदर्शनास आलं होतं। यानंतर ही योजना विभागाला तुर्तास थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यात अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावतोय। सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक पर्यायी मार्ग म्हणून बांबणोली रस्त्याचा वापर करतात। मात्र या पर्यायी रस्त्यावर पडलेल्या महाकाय खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते। सततच्या पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे या खड्ड्यांना तलावाचं स्वरूप प्राप्त होतं। इथल्या स्थानिक रहिवाशांकडून या मार्गाच्या दुरावस्थेबाबतची वारंवार तक्रार करूनही अद्याप कोणतीही उपाययोजना केलेली पाहायला मिळत नाही। सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांनी या संदर्भात नगरसेवकांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून फक्त तारीख पे तारीखच मिळत असल्याचं सांगितलं जात आहे। मालवणच्या समुद्रात अनधिकृतपणे मासेमारी करणारा कर्नाटक मलपी येथील वायुपुत्र 2 हा परप्रांतीय ट्रोलर मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकाने समुद्रात गस्त घालत असताना पकडलाय। हा ट्रॉलर पकडून सरजेकोट बंदरात आणण्यात आलाय। मालवणच्या समुद्रात परराज्यातील ट्रॉलर्सचा धुमाकूळ वाढला असून परराज्यातील ट्रॉलर्स हे स्थानिक मच्छीमारांचे नुकसान करतात। आजही ट्रॉलर्स मालवणच्या बंदरात मच्छीमारी करत होते। त्यामुळे संतप्त असलेल्या स्थानिक मच्छीमारांनी ही गोष्ट मत्स्य व्यवसाय विभागाच्या कानावर घातल्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाई केली आहे। मत्स्य व्यवसाय विभाग सिंधुदुर्गचे सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य परवाना अधिकारी मालवण मुरारी भालेकर यांच्यासह सागरी सुरक्षा रक्षक दीपेश मायबा, सागर परब, मिमोह जाधव, राजेश कुबल, प्रणित मुणगेकर, स्वप्नील सावजी आणि पोलीस कॉन्स्टेबल व्ही पाटोळे हे मालवणच्या समुद्रात गस्त घालत असताना 10 ते 12 परप्रांतीय ट्रोलर्स महाराष्ट्र राज्याच्या जलाधी क्षेत्रात अवैधरित्या
मासेमारी करताना दिसून आले। यावेळी मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने या ट्रॉलर्सचा पाठलाग करत यातील कर्नाटक मलपी येथील वायुपुत्र 2 हा ट्रॉलर पकडलाय। या ट्रॉलरवर 7 खलाशी होते, तर पापलेट, सौंदाळा, बांगडा, सुरमई, कट्टर, बळा, कटल यांसह अन्य मासे या ट्रॉलरमध्ये आढळून आलेत। हा ट्रॉलर पकडून सर्जकोट बंदरात आणण्यात आला। पकडलेल्या ट्रॉलरच्या मालकाविरुद्ध महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम अधिनियम 1981 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मत्स्य परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी दिली आहे। स्वच्छ, स्वस्त आणि ताज्या मासळीसाठी बुरोंडी बंदर प्रसिद्ध आहे। अशा बंदरात वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानं खायच्या वारी मत्स्यहारींना बाजारात मासे विक्रीसाठी आले नसल्यानं रित्या हाती माघारी फिरावे लागले। दापोली तालुक्यातील बुरोंडी बंदर हे स्वच्छ, स्वस्त आणि ताज्या मासळीसाठी प्रसिद्ध आहे। या बुरोंडी बंदराची दापोलीत सर्वदूर ख्याती आहे। या बुरोंडी बंदरात मासेमारी करणाऱ्या 135च्या दरम्यान लहान होड्या आहेत। या होड्यांचे मालक आपल्या खलाशी नागवांसह दररोज मध्यरात्री 2 ते पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास बंदरात मासेमारी करण्यासाठी जातात आणि साधारणपणे सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पागलेली मासळी किनाऱ्यावर घेऊन येतात। बुरोंडी बंदर असूनही येथे मासळी विक्रीसाठी मासळी मार्केट नाही, त्यामुळे होडीतून उतरल्या मासळी विकत घ्यायला लागते। बुरोंडीत सकाळच्याच वेळी ताजी मासळी विकत मिळत असल्यानं दापोली शहरासह तालुक्यातील बुरोंडी बंदराला जवळ असलेल्या गावातील हॉटेल व्यावसायिकांसह घरी खाण्यासाठी मत्स्यहारी खवय्ये हे मासळी येथे येऊन विकत घेत असतात। अशा ठिकाणी स्वातंत्र्याची 75 उलटून गेली तरी बंदराला अजूनही जेटी व्यवस्था करण्यात आलेली नाही, त्यामुळे होड्या हे लावत असताना मासेमारांची चांगलीच दमछाक होते। आणि आता वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने मासेमारी करता होड्या बंदरात गेल्याच नव्हत्या, त्यामुळे मासळी विकत घेण्यासाठी आलेल्यांना रिकाम्या हाती परत माघारी फिरावा लागलाय। कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने स्थापनेपासूनचा सर्वाधिक निव्वळ नफा हा 2023-24 या आर्थिक वर्षात मिळवलाय। 2023-24ला कॉर्पोरेशनने 4700 कोटी रुपयांची उलाढाल केली असून 301 कोटींचा निव्वळ नफा प्राप्त झाल्याची माहिती कोकण रेल्वेच्या 34व्या स्थापन दिनाच्या सोहळ्यात कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली। स्थापना दिवसाचा कार्यक्रम मडगाव येथील रवींद्र भवनात साजरा करण्यात आला। या सोहळ्यावेळी 150हून अधिक कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला। या प्रसंगी चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कुमार झा, संचालक राजेश भडंग, RK हेगडे उपस्थित होते। पेडणे आणि ओल्ड गोवा येथील बोगद्यासाठी केंद्र सरकारने 1500 कोटी रुपये मंजूर केले असून ते काम लवकरच सुरू होईल, त्यामुळे अनेक समस्या सुटू शकतील। त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी अनेक घोषणा देखील केल्या। त्यात त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला 17,951 रुपयांचा सानुग्रह जाहीर केला आहे। कोकण रेल्वेने गेल्या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक नफा 301 कोटी 75 लाख रुपये कमवला असल्याचं यावेळी झा यांनी सांगितलंय। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील आदिवासी बांधवांसाठी तांबडी आदिवासी वाडी येथे शनिवारी माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर, रॅलीज इंडिया लिमिटेड आणि टाटा केमिकल सोसायटी फॉर रूरल डेव्हलपमेंट यांच्या सहकार्याने ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर राजाराम हुलवान तसेच ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष उपस्थित होते। यावेळी डॉक्टर केतन ठोकळ, दंतरोग तज्ञ डॉक्टर मनीष पंचमुख, नेत्रतज्ञ डॉक्टर आनंद पाटील, संदीप जोशी, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते। तांबडी उंबरमाळ या आदिवासी वाड्यांमधील आदिवासी बांधवांनी या शिबिराचा लाभ घेतला। या शिबिरात रोगनिदान झालेल्या रुग्णांच्या पुढील उपचारासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।